ब्रिजस्टोन ब्रिज, वेन ब्रिज, मॅक्सवेल ब्रिज हे ब्रिजेस आहेत. ब्रिजेस म्हणजे ज्याला 4 आर्म्स आहेत, ज्यामध्ये रेजिस्टन्स आहे. आता ब्रिजस्टोन ब्रिज काय होता, ज्याच्यामध्ये 4 आर्म्स होते, 4 रेजिस्टन्स होते आणि त्यामधला एक रेजिस्टन्स असा होता अननोन होता आणि एक रेजिस्टन्स नोन होता आणि बाकीचे 2 रेजिस्टन्स आपल्याला व्हॅरी करायचे होते. म्हणजे कसे होते ते व्हॅरी करण्यासारखे होते की व्हॅरी केले की आपल्याला अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू समजायची. कधी समजायची? ज्यावेळेस तुमचा गॅल्व्हनोमीटर हा 0 डिफ्लेक्ट करेल त्यावेळेस तुमचा ब्रिज कसा होईल, स्टेशनरी राहील, म्हणजे तो बॅलन्स राहील. ओके, तर अशा पद्धतीने आपण रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर केली. मॅक्सवेल ब्रिजमध्ये आता फक्त काय करायचं आहे, इंडक्टरची व्हॅल्यू आपल्याला मेजर करायची. बाकी आर्म्स ब्रिजस्टोन ब्रिज सारखेच आहे. यामध्ये 4 रेजिस्टन्स आहे. सो बघा, हा R1 आहे, R2, R3 आणि R4. तर आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे? इंडक्टरची व्हॅल्यू. आता इंडक्टरची व्हॅल्यू इन द टर्म्स ऑफ कपॅसिटन्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची असते. सो आपल्याला कपॅसिटरची व्हॅल्यू माहिती आहे. त्यानंतर R1 आणि R4ची व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला व्हॅरी करायची असते. तर व्हॅरी कशी करणार? जोपर्यंत ऑडिओ डिटेक्टर तुमचा मिनिमम साऊंड करत नाही तोपर्यंत आपल्याला व्हॅरी करायची. R2ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. ओके, तर आपल्याला इथे कनेक्शन्स करायचे असते. तर बघा, इथे प्रोसिजर आहे. सो प्रोसिजर फर्स्ट इज मेक पॉवर ऑन द युनिट. तर ही युनिट आहे, इथे सप्लाय लावलेला आहे, याला पॉवर ऑन करायचा. कनेक्ट R21 किंवा R22 ॲज रिक्वायर्ड ॲट पॉईंट C. तर इथे बघू शकता तुम्ही, हा C पॉईंट आहे आणि इथे आपल्याला एक रेजिस्टर लावायचा आहे. तर आपल्याला ह्या फिटमध्ये 2 रेजिस्टर्स दिलेले आहेत. तर हा पॉईंट C